नवऱ्या मुलगाचा आता टोलर इथं आपल्या बंदरात लागला आहे आणि मस्त आपले पारंपरिक पद्धतीच्या गाणी वगैरे लग्न गीत बोलत बोलत आपला नवरा आता इथं आपल्या बंदरात उतरणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेढेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आजची स्पेशल व्हिडिओ आहे आणि तुमचं स्वागत करतो थेट आपल्या कोकण नगरीमधून, आपल्या गुहागरमधून। मी आलो आहे आपल्या गावाला आणि गावातलं वातावरण मित्रांनो खूप एकदम प्रसन्न आहे। आणि बघा मित्रांनो, हा जो आता पूर्णपणे तुम्ही माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंड बघताय तो सजावट जी बघताय ती आहे माझ्या बहिणीचं आहे लग्न आणि त्यासाठी पूर्ण ही मंडप सजवलेला आहे। आणि आज आहे माझ्या बहिणीचा साखरपुडा आणि आपल्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला कोकणातील साखरपुडा तो तुम्हाला बघायला मिळतो। चला आता भेटूया आपण आपल्या साखरपुड्यामध्ये। आई कुलदेवी भवानी माते आदिवासी ब्राह्मण सर्वात भूमी आकारी ब्राह्मण सत्य असल्या बायानो बोला मित्रांनो, आता बघाल तुम्ही हे बघा, आता नवऱ्या मुलगाचं ट्रोलर इथं आलेलं आहे जे आपल्या बंदरात इथे लागेल। तर हा आता ट्रोलर हा बघा हा येतोय, मस्त वाजत गाजत येतोय नवरा मुलगा। आणि हे आपल्या ऑफसेसित कोकणचे आपले ओनर, हे बघा आता हा आपला बंदरात आपला ट्रोलर लागेल आणि त्यांना आपल्याला घेण्यासाठी आपले जे नवरदेव आहेत आणि त्यांची मंडळी त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या गावातील मंडळी सज्ज झाली आहे। आणि आता इथून आपला साखरपुड्याचा सोहळा आता तुम्हाला बघायला मिळेल। कोकणामधील पारंपरिक पद्धतीने जो साखरपुड्याचा सोहळा पार पाडला जातो तो तुम्हाला आता थोडक्यात बघायला मिळेल। हे बघा आता ट्रोलर आता लागेल आपल्या बंदरामध्ये, मस्त वाजत गाजत आपला नवरदेव आता येतोय। नवऱ्या मुलगाचा आता टोलर इथं आपल्या बंदरात लागला आहे आणि मस्त आपले पारंपरिक पद्धतीच्या गाणी वगैरे लग्न गीत बोलत बोलत आपला नवरा आता इथं आपल्या बंदरात उतरणार आहे। नमस्कार मामा, या वेलकम। हा रुमाल घ्या, धन्यवाद। हा रुमाल घ्या। साईशा आणि साईशा बघा, साईशा हाय कर, साईशा ए बाबू हाय। झोपेमध्ये वाटतं लांबचा प्रवास। नमस्कार मामी, बरे आहेत ना? या सावकाश। आणि हे नवरदेव आहे बघा, शुभ हाय का? हे नवरदेव येतात, वेलकम वेलकम। नमस्कार।
आणि मित्रांनो, आपला जो साखरपुड्याचा वराडी आहे, नवऱ्या मुलग्याकडून जे आलेत वराडी, ते आपली पाहुणे मंडळी, हे दुसरा ट्रोलर आहे तो आता येईल. हा पहिला मचवेमधून सगळे आपले महिला मंडळ तसेच आपल्या नवरदेव आलेत आणि हे बाकीचे वराडी दुसऱ्या मचव्यातून येत आहेत. सतीश बाबा नमस्कार. थांबा सांगते. हो काका, या नमस्कार. या नमस्कार. तर मित्रांनो, आपलं लग्नघर आपल्या पाहुण्या मंडळींनी तसेच आपल्या नातेवाईकांनी छान एकदम भरलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या साखरपुड्याच्या विधींना सुरुवात होईल. तर मित्रांनो, थोड्याच वेळात साखरपुड्याच्या विधी तुम्हाला बघायला मिळतील.
पाचशे यांनी तसेच आपण बहुत गंगा काशी मांडव बगल हुकुम है बहुत गंगा काशी मांडव बगल हुकुम है बहुत गंगा काशी मांडव बगल हुकुम है रामचंद्र जाधव यांच्याकडे जबाबदारी दिली
तर मित्रांनो, आता आपली गावाकडची आपल्या जेवणाची पंगत बसलेली आहे आणि जेवणामध्ये मस्त पुरी आहे, तसेच डाळ भात आणि भाजी असं आपलं जेवण आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 6:30 आणि मित्रांनो, माझ्या बहिणीचा साखरपुडा होता. तो साखरपुडासुद्धा आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने खूप एकदम छान असा पद्धतीने असा साजरा झाला आणि तो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. आपल्या कोकणातील रूढी परंपरा, तसेच आपल्या कोकणातील जी नातेसंबंध असतं, जे आपले कोकणातील एक आपुलकीचा एक जिव्हाळा असतो आणि तसेच आपले एक नातेसंबंधी जपण्याची जी एक धडपड असते आणि त्यातूनच आपल्या गाठीभेटी होतात. तर अशा आणि तसेच नाती आपली जुळतात. तर तशी नाती आज आमची जुळलेली आहेत आणि माझ्या बहिणीचा साखरपुडा खूप छान एकदम पद्धतीने एकदम साजरा झाला, खूप छान असा साजरा झाला.
आणि साखरपुड्यामध्ये तुम्ही बघितलात कशा एकदम आपल्या रूढी परंपरा होत्या, आपल्या कोकणातील अशी पारंपरिक पद्धत होती ती तुम्हाला बघायला मिळाली. ती आमची जी मित्रमंडळी होती त्यांनी एक छान असा एक नृत्य साजरा केला, जो म्हणजे माझ्या बहिणीला आणि तिच्या भाऊजींना चांगला एकदम ट्रिब्यूट दिला तिच्या ह्या एकदम छान अशा चांगल्या दिवसासाठी, आणि तिच्या खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या. तर अशा पद्धतीने तो साखरपुड्याचा एकदम आपला सोहळा पार पाडला. आणि त्याच्यानंतर मग जेवणाची आपली व्यवस्था होती, पाहुणी मंडळी तसेच आपल्या गावातल्या लोकांना, तर ती जेवणाची व्यवस्था पण एकदम छान पद्धतीने पार पाडली. जशी पंगत वगैरे छान असे एकदम आपण बसवली होती. आपली गावातली जी बैठक असते, आपली पंगत असते, त्या पंक्तीप्रमाणे आपला तो जेवणाचा कार्यक्रम उरकला. आणि त्याच्यानंतर मग मस्त एकदम फोटो सेशन झाले थोडेसे, आणि खूप असा छान अशा पद्धतीने तुम्हाला हा सोहळा बघायला मिळाला. म्हणजे आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने माझ्या बहिणीचा साखरपुडा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने कसा सोहळा पार पाडला हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळालं. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तसेच माझा गाव जर तुम्हाला आवडला असेल आणि गावातला जो व्ह्यू आवडला असेल किंवा साखरपुड्यामधील जे वाईब्स होते ते तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या छान एकदम अशा कमेंट करा. तर चला भेटूया मित्रांनो आपल्या पुढील हळदीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.